नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। दिसून आला पाहिजे। वैजयताईंचा सत्कार कांचनताई सदाशिव या करतील। या अनुषंगानं अभ्यासपूर्ण नियोजन करण्यासाठी ललिता सर या ठिकाणी त्यांना आपण विशेष निमंत्रित केलेलं आहे। आजारी असल्याने ते या ठिकाणी आलेले आहेत, तर त्यांचा सत्कार या समारंभाचे अध्यक्ष तुम्हा सर्वांचे परिचित आणि सतत सक्रिय व्यक्तिमत्व या महासंघाचे अध्यक्ष महर्षी या उपाधीनं यांचा गौरव केला गेला आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने झोपडपट्ट्यांमधल्या मुलांनी शिकावं यासाठी ते विजयवाडी असेल, नारेगाव असेल, पंढरपूर असेल, वाळूज परिसरात काही शाळा त्यांनी काढल्या आणि पिढी घडवण्याचं काम त्यांच्या हातून झालं। त्या मधुकरराव भोळे त्यांचा सत्कार राजू भालेराव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। काही सत्कार या ठिकाणी होतो, त्यांचा सत्कार सिद्धार्थ युवराळे यांनी करावा। बघाटे सर आल्याच्या नंतर त्यांचं साहित्य इथे घ्यावं। जेव्हा आपलं पोलीस खात्याप्रमाणे जेव्हा चौकशी केली, काही इन्क्वायरीज केल्या, तेव्हा मला कळलं की हे निमंत्रण का, त्याच्याबद्दल मी नंतर बोललं। आणि ती कडी अशी खंडाळकर साहेबांपासून ती गेली आपले जे अध्यक्ष आहेत आजच्या कार्यक्रमाचे भोळे साहेबांपर्यंत, भोळे साहेबांनंतर ती गेली कडी ती शांतीलाल गायकवाड, बरोबर आहे। यांनाही विनंती करतो की आपण त्यांच्या सत्काराच्या वेळेला उभं राहावं, यावं इथे। कालच या मुलीला घरी जाऊन राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी घरी जाऊन तिचा सत्कार केलेला आहे। मी म्हटलं साहेब, तिचं घर एवढं मोठं नाही की आपण जाऊन तिथं बसू शकू। ते म्हणे नाही, या अशा मुलीच्या घरी, तिच्या घरी जाऊन आपल्याला सत्कार करायचा आणि तो झाला। हा आदेश सगळ्यांनी, सगळ्या बहुजनांनी घ्यावा, सगळ्या एससी एसटी ओबीसीच्या मुला मुलींनी घ्यावा। यानंतर मी घडवायचं आहे, हा पेन साधा नाही आहे। एका पोलीस अधिकाऱ्याचा आणि त्या गाण्यावर मला असं जाणवलं ही याची डोळे पाहावा। सत्काराला पात्र ठरलेल्या सगळ्यांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो। यानंतर मिरवणुकीमध्ये हे देखावे दुर्मिळ होत चाललेले आहेत, हे देखावे सादर करून एका अर्थाने जातोय। त्यांनी काय राहायचं, हे कार्यकर्ते आहेत आणि तुमच्या टाळ्या वाजतच राहिल्या पाहिजे। इथे रमेश भालेराव हर्ष सुनील पगडे हे नॅशनल थाई बॉक्सिंग गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि डॉक्टर वैशाली मेघानंद जाधव नाही, संभाजी गायकवाड ज्येष्ठ गायक वामनदादांची करणारे
मिळाला तर काय सांगा? वामन दादाच्या या जयंतीनिमित्त निमित्त जो कार्यक्रम इथे झाला त्याबद्दल मला पुरस्कार मिळाला. कारण मी वामन दादाची गीतं गातो आणि मी स्वतः सुद्धा कवी आहे. माझं नाव सजन, मी गातो संगीत भजन. वडिलाचे नाव माधवराव, पांढरवळ माझं गाव. गंगापूर तालुक्यात, मराठवाड्यात गंगापूर तालुका, जिल्हा औरंगाबाद. आणि वाद्यांचा काढता येतो नाद. पेटी, ताशा, हलकी, ढोलकी, खंजिरी, मंजिरी, तबला, टाळ, चिपोळ्या, कडी, बासरी, बँजो, सनई, सूर, भारू. माझं नाव सजन, मी संगीत शिक्षक असून आकाशवाणी कलाकार आहे आणि संगीत तज्ञ आहे. आणि मी सतत बाबासाहेबांच्या गीतांचा, वामनदादाच्या गीतांचा आणि माझ्या स्वतःच्या गीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम करतो. आज जो पुरस्कार मिळाला तुम्हाला, याबद्दल तुम्हाला काय भावना? मला खूप आनंद झाला. आयुष्यात जो आनंद पाहिजे होता तो मला मिळाला. याच्यापेक्षा अजून काय सांगू. येत्या काळात आता तुम्ही संगीत शिक्षक आहात, येणाऱ्या संगीतामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय आवाहन करणार? मी ज्या ज्या लोकांना संगीत शिकवतो, मी पैशासाठी शिकवत नाही. कारण मला माहिती आहे शिकणं हे महत्वाचं आहे. शिकणं महत्वाचं आहे. फुकट शिकणाऱ्याला येत नाही म्हणून थोडीशी किंमत लावायची. कीर्तनामध्ये जाऊन फुकट बसला की त्याला झोप येते आणि तमाशामध्ये 100 रुपये गेले की तो डोळे वटारून बघतो आणि शिकतो. तशी थोडीशी अल्पशी फी दिल्यावर मुलं शिकतात. आणि मला माझा उद्देश फक्त एक धम्माचं कार्य आणि त्याची सेवा आणि माझं नाव व्हावा हाच माझा उद्देश. ज्यांना संगीत शिकायची, तुम्हाला त्याचा कॉन्टॅक्ट करायची, ऍड्रेस, ऑफिस काय? माझ्याकडं आकाशवाणीचे कार्यक्रम झालेले आहेत. अनेकांना माझे कार्ड माहिती आहेत. आणि या ठिकाणी औरंगाबादला अनेक माझे क्लास चालू आहेत. महिलांचे 5 गट मी तयार केलेले आहेत आणि 14-15 वैयक्तिक क्लास चालू आहेत. आणि मी लोकांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण देतो. संगीत या विषयामध्ये करिअर करायचं असेल तर तुमच्याशी संपर्क कसा साधावा? कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा. माझा कॉन्टॅक्ट नंबर सांगतो, 90-96-35-43-01. ओके, जबरदस्त. कोणते तुमच्या संगीतामध्ये तुम्ही काय काय शिकवता? मी शास्त्रीय संगीत शिकवतो, भीमगीत गातो, बुद्धगीत गातो, अभंग, गवळणी, भावगीत, भक्तिगीत गातो. सगळ्या धर्माचं मला गीत येतं आणि मी ते आनंदाने शिकवून लोकांना प्रोत्साहित करतो. आपलं नाव काय? सजन माधवराव रोडगे. आज वामनदादा कर्डे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आला, काय सांगा? लोककवी वामनदादा कर्डे यांची आज 21वी पुण्यतिथी स्मृती दिवस होता. त्यानिमित्ताने सर्व धर्म समभाव जयंती उत्सव महासंघाच्या वतीने या दिवसाचं औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीमध्ये उत्कृष्ट देखावे त्यांचं या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे आंतरजातीय विवाह जोडपे जे की जातीअंत्याची लढाई लढतात त्यांना देखील या निमित्ताने प्रोत्साहन देण्यात आलं. विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या विविध लोकांना आम्ही या कार्यक्रमामध्ये पुरस्कार दिलेला आहे. त्या निमित्ताने सर्व धर्म समभाव जयंती उत्सव महासंघ हा सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा एक महासंघ आहे. सर्व जाती धर्मातील महापुरुषांच्या जयंत्या देखील ते यापुढे वर्षभर साजरा करणार आहेत. आजच्या कार्यक्रमामध्ये विशेषतः सोलापूरचे निवृत्त पोलीस आयुक्त बैजल साहेब
हे सापत्नायक या कार्यक्रमाला हजर झाले. त्यांनी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे प्राध्यापक लुलेकर सर यांचं देखील अभ्यासपूर्ण वाचन या ठिकाणी झालं. कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थितांनी अत्यंत शांततेने या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला आणि कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. त्याबद्दल संयोजक या नात्याने, सर्व धर्म समभाव जयंती उत्सव महासंघाचा अध्यक्ष या नात्याने सर्व उपस्थितांचं, पत्रकारांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो आणि कार्यक्रम झाला याबद्दल सर्वांचं पुन्हा मनपूर्वक आभार.